आपण खूप मोठ्या प्रमाणात रस्त्याने चालताना आपण बघतो, ॲक्सिडेंट झालाय, रक्तबंबाळ पडलेला आहे, आजूबाजूला 8-10-20 लोक जमलेले आहेत, सगळेजण मोबाईल काढलेला आहे, मोबाईलमध्ये शूटिंग करतायत. शूटिंग कशासाठी करतात? तर व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, याच्यावरती लाईक्स वाढवण्यासाठी. याच्यातला कुणी ॲम्ब्युलन्सला फोन करून त्याला ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलला नेत नाही किंवा ट्रीटमेंट करण्यासाठी प्रयत्न करत नाही. मात्र व्हिडिओ सगळ्यांकडे आहेत, आणि व्हिडिओ आहेत ते लाईक्स वाढवण्यासाठी, जीव वाचवण्यासाठी नाही. ही आपली आज परंपरा झालेली आहे. आणि आपलं नॉलेज कशावरती होतंय? व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती होतंय. फॉरवर्ड आला, पुढे चाललो, कुणीतरी पाठवला, पुढे चाललो, त्याचा अर्थ माहीत नाही, काय त्याचा मतितार्थ माहीत नाही, पुढे पाठवून काय करणार त्याचा ऑब्जेक्टिव्ह माहीत नाही. अशा प्रकारचं आपलं जीवन चाललं असेल तर आपण दुसऱ्या कोणत्याही इतर प्राण्यापेक्षा वेगळे प्राणी नाहीत. मनुष्य प्राणी जो वेगळा आहे, त्याला सद्विवेक बुद्धी आहे, डिसिजन घेण्याची ताकद दिलेली आहे, मेंदू वेगळा आहे, आणि काहीतरी या समाजामध्ये कायापालट करून पॉझिटिव्ह चेंजेस करून काहीतरी चांगलं जीवन आपण जे इनहेरिट केलं त्याच्यापेक्षा काहीतरी बेटर करण्यासाठी हे जे अपेक्षित आहे ते होणार नाही. मग आपण म्हणतो हे जे व्यक्ती आहेत, ह्या अनेक कारणामुळे आपल्यामध्ये हे वाईट प्रवृत्ती वाढलेली आहे. मित्र हो, ही वाईट प्रवृत्ती माणसामध्ये नाही आहे. मुळामध्ये माणूस मुळात वाईट नसतो. जन्माला आला त्यावेळेस वाईट किंवा चांगलं त्याला काहीही माहीत नसतं. ते आपण शिकवतो किंवा तो समाजात शिकतो. समाज ज्या प्रकारे चालतो किंवा इतर व्यक्ती चालतात, कुटुंब चालतात, त्या पावलावर पाऊल जाण्याचा तो प्रयत्न करत असतो. म्हणून आपल्याला त्याचा जो चांगुलपणा आहे त्याला वाढवायचा आहे. म्हणजेच नैतिकता. चांगुलपणा म्हणजे परत आणखी मटेरियलिस्टिक कन्सेप्ट नाही, नैतिकता. नैतिक हा खूप मोठा कन्सेप्ट आहे. समाजामधली आपण म्हणतो नैतिकता ढासच चाललेली आहे. समाजामध्ये नैतिकता आहे ते तुम्ही वापरत नाही आहात. तुम्हाला ती नकोशी झाली आहे, तुम्ही ती खुंटीला बांधून ठेवलेली, भिंतीवर ठेवलेली आहे. ते अंगीकारली तुम्ही तर तुमचे मुलं वापरतील, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र वापरतील, ऑटोमॅटिक आजूबाजूचे वापरतील आणि पुढे जाईल. म्हणून तुम्ही जर रस्त्याने भरधाव जाताय, तिथे ऍक्सिडेंट झालाय, मला त्याच्याशी काय घेणं, मी पुढे चाललो, तर तुमचा ज्यावेळेस ऍक्सिडेंट होईल त्यावेळेस तीच वेळ येणार आहे. यालाच नैतिकता म्हणतात, त्याला वेगळं काही म्हणत नाही.